नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जिथे तुमच्या ध्येयपूर्तीचा प्रवास सुखकर होतो अशा ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब साठीची प्रश्नपत्रिका विश्लेषणाची एक व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. त्याचाच हा दुसरा पार्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब 2019 मध्ये जी प्रश्नपत्रिका होती त्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिकेतील इतिहास या विषयाचे जे प्रश्न होते त्या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत. सो इतिहास या विषयाचं महत्त्व आपल्या एक्झामच्या दृष्टीने काय आहे हे आपल्याला माहीत असणं त्यासाठी आवश्यक आहे. लक्षात घ्या की इतिहास हा एक असा विषय आहे जो तुम्हाला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षांसाठी उपयुक्त ठरतो. या दोन्ही परीक्षांसाठी तुम्हाला या विषयाचा अभ्यास करणं हे आवश्यक आहे. त्यामुळे जर आपण आत्तापर्यंत आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा जर विचार केला किंवा त्या प्रश्नांचा जर आपण अभ्यास केला तर येणाऱ्या एक्झाममध्ये जे आपल्याला प्रश्न विचारले जातील, मग ती एक्झाम गट ब ची असू देत किंवा गट क ची असू देत, तर त्या एक्झाममध्ये जे इतिहासाचे प्रश्न विचारले जातील त्यांची उत्तरं देणं किंवा कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे समजण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल. म्हणून आजच्या लेक्चरमध्ये आपण इतिहासाचे जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचं विश्लेषण आणि स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती? आणि त्याचे ऑप्शन आहेत ए विजयी मराठा, बी तरुण मराठा, सी कैवारी आणि डी तेज. आता या चार ऑप्शनला पुन्हा आपल्याला सब ऑप्शन पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये दिलेला आहे ए फक्त, 2 नंबरचा पर्याय आहे ए आणि बी फक्त, 3 नंबरचा पर्याय आहे ए बी आणि सी फक्त, आणि 4 नंबरचा पर्याय आहे ए बी सी डी. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 ए बी सी डी. म्हणजे शाहू महाराज यांनी विजयी मराठा, तरुण मराठा, कैवारी आणि तेज या चारही वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती. आता लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही इतिहासाचा अभ्यास करता आणि इतिहास या विषयामध्ये जेव्हा तुम्ही शाहू महाराजांचा अभ्यास करता त्यावेळेला तुम्हाला शाहू महाराजांच्या बाबतीतच्या काही ठराविक गोष्टी माहिती पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक विशेष गुण म्हणजे त्यांनी खूप सगळ्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केलेली होती, ज्याच्यामध्ये आंबेडकरांचंही एक वृत्तपत्र किंवा आपण ज्याला मासिक किंवा पाक्षिक म्हणतो ते होतं. तर ते कोणतं होतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लक्षात घ्या की ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीच्या वृत्तपत्राला कोणीतरी मोठी व्यक्ती आर्थिक सहाय्य करते त्यावेळेला आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारतो, कारण या अगोदर आयोगाने असे प्रश्न विचारलेले आहेत आणि रिसेंटली 2019च्या एक्झाममध्येही हा प्रश्न आलेला आहे. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचा जो डाटा असेल किंवा जो आपला कंटेंट असेल तो आपल्याला क्लिअर करायचा आहे. सो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे शाहू महाराजांनी या चारही वृत्तपत्रांना आर्थिक मदत केलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना डॅश डॅश यांनी पाठिंबा दिला. पर्याय आहेत 1 नाना शंकरशेठ, 2 भाऊदाजी लाड, 3 बाळशास्त्री जांभेकर आणि 4 भाऊ महाजन. आता अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा येतो त्यावेळेला आपल्याला स्पेसिफिक त्या व्यक्तीचं नाव माहीत असणं आवश्यक असतं, कारण बरेच समाजसुधारक असतात ज्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलेलं असतं. पण जर एखादा स्पेसिफिक एरिया किंवा एखाद्या सिटीचं नाव दिलं आणि तिथे कोणी प्रयत्न केले विचारलं तर तिथे आपल्याला त्या व्यक्तीचं नाव माहीत असणंच आवश्यक असतं. ऑब्वियसली इथे तुम्ही थोडंसं गेस करू शकता की ज्यांना आपण मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखतो ते म्हणजे नाना शंकरशेठ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मात्र जर हे लॉजिक आपल्याला तिथे नाही लावता आलं तर आपला हा प्रश्न चुकू शकतो. त्यामुळे अशा प्रश्नांचा अभ्यास करताना तुम्ही थोडी काळजी घ्यायला हवी. आता याच्यामध्ये जॉन माल्कम जे होते ते एक ब्रिटिश अधिकारी होते आणि ते मुंबई इलाख्यामध्ये गव्हर्नर होते. हे जे जॉन माल्कम आहे ते मुंबई इलाख्यामध्ये गव्हर्नर होते, ही गोष्ट तुम्हाला लक्षामध्ये ठेवायची आहे. आणि मुंबईचं प्रशासन व्यवस्थित चालावं यासाठी त्यांनी खूप महत्त्वाची अशी पावलंही उचलली होती. शिवाय त्यांनी जे इतिहास लेखन केलं त्याच्यामुळे ते विशेष प्रसिद्ध होते. ही गोष्ट जॉन माल्कम यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की त्यांनी जे इतिहास लेखन केलेलं होतं तर त्यांच्या इतिहास लेखनासाठी सुद्धा ते प्रसिद्ध होते. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत, पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शालोपयोगी पुस्तके लिहिली? आता याच्यामध्ये काही व्यक्तींची नावं दिलेली आहेत आणि त्या व्यक्तींपैकी कुणी शालोपयोगी म्हणजे शिक्षणाशी रिलेटेड अशी पुस्तकं लिहिलेली आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. ए मध्ये दिलेलं आहे काशीनाथ छत्रे, बी जगन्नाथ शास्त्री क्रमवंत, सी हरिकेशवजी आणि डी कॅप्टन जॉर्ज जर्विस. आता यांच्यापैकी खाली परत सब ऑप्शन आहेत, ए आणि बी फक्त, बी आणि डी फक्त,
ए आणि सी फक्त, आणि चौथा ऑप्शन आहे ए बी सी आणि डी फक्त. आता जो पहिला प्रश्न आपण पाहिला होता त्याच्यामध्येही आपल्याला असेच सब ऑप्शन होते. आता पुढचा प्रश्न जो आला आपल्याला त्याच्यामध्येही असेच सब ऑप्शन आहेत. आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं होतं पर्याय क्रमांक 4. या प्रश्नाचं उत्तरही पर्याय क्रमांक 4 हेच आहे. आता लक्षात घ्या, जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा मोस्टली आन्सर हे वरीलपैकी सर्व असं असतं. प्रत्येक प्रश्नामध्ये असतं असं मी नाही म्हणत आहे, मोस्टली असं मी म्हणत आहे, हे लक्षात घ्या. कारण पुढचे काही प्रश्न पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. काही वेळेला आपल्याला असा काही डाटा मिळतो की जो आपण कुठेही वाचलेला नसतो किंवा त्या व्यक्तींची नावच आपल्याला माहीत नसतात, स्पेसिफिकली इतिहासाच्या बाबतीमध्ये. आणि मग अशा वेळेला जे चारही ऑप्शन असतात ते जास्त असण्याची जास्त दाट शक्यता असते. म्हणजे जर तुम्हाला पेपर खूपच टफ वाटला आणि तुमचा अटेम्प्ट खूप कमी असेल आणि एनी हाव तुम्हाला रिस्क घ्यावीच लागणार असेल तर त्यावेळेला तुम्ही या पद्धतीने जे तुमचा आन्सर आहे ते अटेम्प्ट करू शकता. बट जर तुमचा अटेम्प्ट ऑलरेडी चांगला असेल, बाकीच्या विषयामध्ये तुम्ही व्यवस्थित आन्सर्स अटेम्प्ट केलेले असतील तर मग तुम्ही ही रिस्क न घेतलेली बरी. पण मोस्टली या प्रकारच्या प्रश्नांमध्ये उत्तरं अशीच असतात. त्यानंतर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे आहे, शालोपयोगी पुस्तके कोणी कोणी लिहिली, तर त्याच्यामध्ये काशीनाथ छत्रे, जगन्नाथ शास्त्री क्रमवंत, हरी केशव जानी, कॅप्टन जॉर्ज जर्विस या सर्वांनीच शालोपयोगी पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते? आता हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण आपल्या इतिहासाच्या अभ्यासामध्ये जो घटक असा आहे की जो आपण काहीही झालं तरी स्किप नाही करू शकत, तो म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस. राष्ट्रीय काँग्रेसवरती आयोगाने खूप सर्व क्वेश्चन विचारलेले आहेत आणि राष्ट्रीय काँग्रेसचा अभ्यास जर तुम्ही एकदा व्यवस्थित जर क्वालिटी स्टडी केला तर त्याच्यावरती कितीही क्वेश्चन आले तरीही तुम्ही त्याचा आन्सर बरोबर देऊ शकता. त्यामुळे हा टॉपिक तुम्ही स्किप करू नये असं मी तुम्हाला सुचवेन. आता लक्षात घ्या की 28 डिसेंबर 1885लाच राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. आणि या स्थापनेमध्ये जे सर ॲलन ह्यूम होते यांचा खूप मोठा पुढाकार होता किंवा त्यांच्या पुढाकारानेच याची स्थापना झालेली होती. मात्र असे काही इंग्रज अधिकारी होते ज्यांनी ॲलन ह्यूम यांना सपोर्ट केलेला होता किंवा ते राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या बाबतीमध्ये अनुकूल होते, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेला पाठिंबा देणारे होते. आणि मग ते ज्यावेळेला पहिलं अधिवेशन झालं त्या अधिवेशनाला ते अधिकारी हजरही होते. तर ज्यावेळेला एखादा इंग्रज अधिकारी अशा पद्धतीने भारताच्या कुठल्या तरी महत्त्वाच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभागी असतो किंवा भारताच्या बाजूने काहीतरी एखादी गोष्ट घडत असताना त्याला सपोर्ट करतो, तर त्या इंग्रज अधिकाऱ्याचे नाव आपल्याला लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ मी सांगू शकते तुम्हाला की 1857चा जो उठाव आहे त्याच्यावरती खूप सगळ्या लोकांनी की हा राष्ट्रीय उठाव नव्हता किंवा ती फक्त शिपायांची भाऊगर्दी होती किंवा फक्त शिपायांचं बंड होतं, अशा खूप सगळ्या लोकांनी त्याच्याबद्दल मत मांडलेलं आहे. मात्र 2 ब्रिटिश अधिकारी ज्यांनी 1857चा उठाव हा एक राष्ट्रीय उठाव होता असं म्हटलेलं होतं, तर त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आणि मग आपल्याला ते 2 इंग्रज अधिकारी कोण होते किंवा कोण आहेत हे माहीत असणं जास्त गरजेचं आहे. तर ते दोघं जण होते बेंजामिन डिझरायली आणि कर्नल मल्सन. नावं व्यवस्थित लक्षामध्ये ठेवा तुम्ही, बेंजामिन डिझरायली आणि दुसरा होता कर्नल मल्सन. हे या 2 व्यक्ती ज्या होत्या त्यांनी 1857च्या उठावाला हा एक राष्ट्रीय उठाव होता असं म्हटलेलं होतं. मात्र इतरांनी मात्र त्याच्यावरती शिपायांची भाऊगर्दी म्हणून टीका केलेली होती. आता लक्षामध्ये घ्या, इथे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना तर भारतीयांनी केली, भारतीयांचे प्रश्न मांडण्यासाठी केली, भारतीयांसाठी एक स्वातंत्र्य लढा त्यांनी नंतर उभारला. मात्र याच्यामध्ये काही ब्रिटिश अधिकारी हजर होते, मग ते आपल्यासाठी लक्षात असणं महत्त्वाचं आहे. मग या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन आणि विल्यम वेडरबर्न. हे 3 इंग्रज अधिकारी असे होते जे 28 डिसेंबर 1885 रोजी जे राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलेलं होतं त्या अधिवेशनाला हजर होते. आता हे अधिवेशन कुठे झालं तर तुम्हाला माहीत असेल की जे पहिलं अधिवेशन होतं ते नियोजित होतं पुण्यामध्ये. मात्र पुण्यामध्ये कॉलराची साथ पसरल्यामुळे ते तिथे होऊ शकलं नाही आणि मग हे पहिलं अधिवेशन मुंबईला घेण्यात आलं, तेजपाल संस्कृत पाठशालेमध्ये. आणि याचे जे अध्यक्ष होते पहिल्या अधिवेशनाचे, ऑब्व्हियसली ते सर्वांना पाठ असतात, व्योमेशचंद्र बॅनर्जी. आता लक्षात घ्या की कधी कधी आयोग असाही प्रश्न विचारू शकतो की ज्यावेळेला 1885ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली त्यावेळेला व्हॉइसरॉय कोण होता, तर तो व्हॉइसरॉय होता डफरिन, लॉर्ड डफरिन. हे जे होते ते भारताचे व्हॉइसरॉय होते, हे लक्षामध्ये ठेवा. ओके, सो अशी काही गोष्टी आहेत, अशी काही नावं आहेत. त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक
होमवर्क समजा तुम्ही हवं तर, की तुम्हाला हे करून ठेवायचं आहे, आत्तापर्यंत किती राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनांचा अध्यक्ष इंग्रज अधिकाऱ्यांनी भूषवलेलं आहे. लक्षात घ्या की किती अधिवेशनांचं भूषवलेलं आहे हा वेगळा प्रश्न असेल, आणि किती इंग्रज व्यक्तींनी किंवा इंग्रज अधिकाऱ्यांनी भूषवलेला आहे हा वेगळा प्रश्न असेल. ओके, सो हे 2 प्रश्न जे आहेत ते तुम्ही तयार करून ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख डॅश डॅश या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाला होता. पर्याय आहेत केसरी, 2 दर्पण, त्यानंतर धूमकेतू आणि 4 राष्ट्रवेध. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दर्पण. स्त्री शिक्षणाची दिशा हा लेख जो आहे तो दर्पण या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाला होता. मग आता तुम्हाला दर्पण या वृत्तपत्राबद्दल थोडंसं माहिती पाहिजे, तर दर्पण जे आहे तर 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी या वृत्तपत्राची सुरुवात केलेली होती. आणि बाळशास्त्री जांभेकर हे खूप महत्त्वाचं असं व्यक्तिमत्व आपल्यासाठी आहे. आणि त्यांचा जो जन्मदिवस आहे तो आपण महाराष्ट्रामध्ये काहीतरी स्पेसिफिक डे म्हणून साजरा करतो. तर तो काय म्हणून साजरा करतो हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी कोणाला त्याचे अध्यक्ष नियुक्त केले. पर्याय आहेत भास्करराव जाधव, 2 अण्णासाहेब लठ्ठे, 3 हरिभाऊ चव्हाण आणि 4 मग डोंगरे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भास्करराव जाधव. भास्करराव जाधव हे शाहू महाराजांच्या बाबतीत आणि शाहू महाराजांचा इतिहास अभ्यासताना महत्त्वाचं असं नाव आहे. ज्यावेळेला तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासत असता त्यावेळेला तुम्हाला भास्करराव जाधव यांच्याबद्दल ॲटलिस्ट थोडीफार माहिती असणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुन्हा एक प्रश्न आपल्याला राष्ट्रीय काँग्रेसवरतीच आलेला आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की राष्ट्रीय काँग्रेस हा इतिहासातील एक असा घटक आहे जो तुम्ही स्किप करायचा नाही. ओके, सो आपल्याला एकाच पेपरमध्ये 2 प्रश्न जर राष्ट्रीय काँग्रेसवरती मिळत असतील तर लक्षात घ्या की हे 2 मार्क्स तुमचे सेक्युर होऊ शकतात जर तुम्ही हा टॉपिक व्यवस्थित वाचलेला असेल तर. आता इथे काय विचारलेलं आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. आणि पर्याय आहेत ए प्रथम 1885, बी 5वे अधिवेशन 1889, सी 20वे अधिवेशन 1904 आणि डी 31वे अधिवेशन 1915. आता त्याला परत सब ऑप्शन दिलेत, फक्त ए आणि बी, त्यानंतर ए आणि सी फक्त, बी सी डी फक्त आणि ए बी सी डी. तर पुन्हा एकदा जे मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याचदा असं होतं की वरीलपैकी सर्व हे उत्तर असू शकतं. मोस्टली जे मी तुम्हाला सांगितलं तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं हे उत्तर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजे ए बी सी डी. ही 4ही अधिवेशनं मुंबईला झालेली होती. मुंबईला झालेली अधिवेशनं त्यातही स्पेसिफिकली महाराष्ट्रामध्ये झालेली अधिवेशनं आणि मग काही महत्त्वाची अधिवेशनं जिथं काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले किंवा त्यावेळेला काही इतिहासातल्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या होत्या, तर अशी अधिवेशनं तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. आता जर तुम्हाला आता ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना जर तुम्ही होम रूल लीग हा घटक जर इतिहासातला अभ्यासला असेल, ज्याची की स्थापना 1916ला झालेली, तर त्या होम रूल लीगची ज्यावेळेला आपण पार्श्वभूमी बघतो त्यावेळेला तुम्ही 1915चं एक अधिवेशन पाहिलेलं असेल जे मुंबई इथे झालेलं आणि जिचे अध्यक्ष SP सिन्हा हे होते. ठीक आहे, आणि पहिलं तर सगळ्यांनाच माहिती की मुंबईला झालेलं आहे. जर हे 2 पॉईंट जरी तुम्हाला माहीत असले तरी सुद्धा तुमचा आन्सर निघाला असता, कारण पहिल्या ऑप्शनमध्ये डी नाही, दुसऱ्या ऑप्शनमध्ये डी नाही आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये ए नाही. त्यामुळे हे 3 ऑप्शन एलिमिनेट होतात आणि तुमचा आन्सर येतं पर्याय क्रमांक 4. सो जी काँग्रेसची अधिवेशनं झालेली आहेत त्यातही महत्त्वाची, जसं की तुम्ही 1924चं बेळगावचं अधिवेशन लक्षात ठेवू शकता. त्याचं कारण म्हणजे महात्मा गांधीजी फक्त एकदाच काँग्रेसच्या अध्यक्ष झाले होते आणि तेही बेळगाव अधिवेशनामध्ये. ओके, सो असे जे प्रश्न आहेत ते तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करायला हवेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. एकीकडे आपल्याला समाजसुधारकांची नावं दिलेली आहेत आणि दुसरीकडे त्यांचं जन्मस्थान दिलेलं आहे. जो पहिला स्तंभ आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत महादेव गोविंद रानडे, त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर, त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे आणि डी आहे गोपाळ हरी देशमुख. त्यानंतर स्तंभ ब मध्ये आपल्याला दिलेला आहे पुणे, जमखंडी, टेंभू आणि निफाड. आता याच्यामध्ये महादेव गोविंद रानडे जे आहेत त्यांचा जन्म निफाड या ठिकाणी झालेला आहे. हे लक्षातच ठेवा तुम्ही, कारण खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर जे आपले आगरकर आहेत गोपाळ गणेश आगरकर, त्यांचा जन्म टेंभू या ठिकाणी झालेला आहे, जे की कराड जवळचं एक गाव आहे.
त्यानंतर विठ्ठलरामजी शिंदे, हे तर सगळ्यांनाच माहीत असायला हवं. त्यांचा जन्म झालेला आहे जमखंडी येथे आणि गोपाळहरी देशमुख यांचा जन्म झालेला आहे पुणे या ठिकाणी. सो हा जो प्रश्न आहे याचं बरोबर उत्तर काय येईल तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे ए ला 4, बी ची जोडी आहे 3, सी ची जोडी आहे 2 आणि डी ची जोडी आहे 1. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? लक्षात घ्या, असे प्रश्न वाचताना खूप काळजीपूर्वक वाचा, कारण जनरली जेवढे तुम्ही सराव पेपर सोडवता त्याच्यामध्ये आपल्याला एक सवय झालेली असते की खालीलपैकी कोणते विधान हे अयोग्य आहे किंवा बरोबर नाही किंवा चुकीचे आहे. मात्र इथे आपल्याला 3 विधानं चुकीची दिलेली आहेत आणि एकच विधान बरोबर दिलेलं आहे. ज्यावेळेला असा प्रश्न येतो त्यावेळेला आपण घाईघाईमध्ये कोणतं चुकीचं आहे असं विचारले किंवा बरोबर नाही असं विचारलेलं आहे असं समजून आपण पहिलं सेंटेन्स वाचतो आणि ते बरोबर नसेल तर त्याला टिक करून टाकतो आपण आणि नंतर घरी आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपलं उत्तर चुकले. तर अशी चूक तुम्हाला करायची नाहीये. ओके. सो आपण पहिल्यांदा विधानं वाचून घेऊया आणि त्यानंतर मग बरोबर विधान शोधूया. पहिलं विधान आहे, अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्वे दिसत नाहीत. दुसरं विधान आहे, 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली. तिसरं विधान आहे, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी 22 मार्च 1793 रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केल्याची घोषणा केली. आणि पर्याय क्रमांक 4 आहे, प्रिंगेलची पुणे जिल्ह्यात इसवी सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. आता हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये बरोबर विधान आहे फक्त 4. पहिली 3 विधानं जी आहेत ती चुकीची आहेत. इथे चौथं विधान जे आहे, प्रिंगले यांची पुणे जिल्ह्यामध्ये 1823 ला असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली होती. ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा. तिसरं विधान जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला म्हटलं की लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी 22 मार्च 1793 ला कायमधारा पद्धती लागू केली. हे विधान बरोबर आहे. मात्र कायमधारा पद्धती जी होती ती मुंबई प्रांतामध्ये लागू झालेली नव्हती. लक्षात घ्या की आपण काहीतरी लक्षात ठेवलेलं असतं ट्रिकच्या माध्यमातून की कॉर्नवॉलिस कायमधारा, पण ती कायमधारा पद्धती कोणत्या प्रांतामध्ये लागू झाली हे जर आपण घाईघाईमध्ये वाचण्याच्या ह्याच्यामध्ये विसरून गेलो तर आपण हे विधान बरोबर आहे म्हणून त्याला टिक करू शकतो. मात्र इथे खूप छोटीशी चूक केलेली आहे जिथे की मुंबई प्रांत दिलेला आहे पण कायमधारा पद्धती ही मुंबई प्रांतामध्ये नव्हती, तर ती बंगाल, ओडिशा, कर्नाटक, उत्तर कर्नाटक आणि बिहार, बंगाल आणि ओरिसा स्पेसिफिकली तुम्ही लक्षामध्ये ठेवायचं आहे. ओके. कायमधारा पद्धती कुठे होती तर बंगाल आणि ओरिसा. आणि त्यानंतर मुंबई प्रांतामध्ये जी होती, मुंबई, मद्रास आणि आसाम या प्रांतामध्ये जी पद्धती होती ती होती रयतवारी. ही गोष्टही तुम्ही लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर विधान दुसरं पण चुकीचं आहे. 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली हे विधान चुकीचं आहे. आणि अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्वे दिसत नाहीत हे विधानही चुकीचं आहे. त्यामुळे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. डॅश डॅश या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. आता हे माहीत असण्यासाठी म्हणजे बऱ्याचदा आपण भारतातील पहिले कोण हे जसे जीके चे क्वेश्चन असतात त्या पद्धतीने आपण लर्न करतो. पण लक्षात घ्या की एखादी संस्था स्थापन होऊन ठराविक वर्ष म्हणजे जसं की आपण 25 वर्ष, 50 वर्ष, त्यानंतर 75, 100 वर्ष, 60 वर्ष, ज्यावेळेला अशा घटना झालेल्या असतात त्यावेळेला त्याच्यावरती आयोग आपल्याला 100% प्रश्न विचारू शकतो. आणि इतिहासाचा अभ्यास करताना काही महत्त्वाच्या संस्था असतात ज्यांचा अभ्यास करणं हे आवश्यकच असतं. तसेच एक आहे शारदा सदन. तर या सदनातील जी पहिली विद्यार्थिनी होती त्या विद्यार्थिनीचं नाव होतं आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. हे नाव तुम्ही लक्षामध्ये ठेवा कारण हे महत्त्वाचं आहे. ओके. आता हे जे शारदा सदन आहे त्याची स्थापना 1889 मध्ये मुंबई या ठिकाणी झालेली होती आणि त्याची जी स्थापना होती ती पंडिता रमाबाई यांनी केलेली होती. आता पंडिता रमाबाई हे जे नाव आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचं रिझन काय आहे ते मी तुम्हाला सांगते. कारण जर तुम्ही आयोगाचे जुने प्रश्न पाहत असाल, जुन्या प्रश्नपत्रिका पाहत असाल तर आयोगाने खूप वेळा पंडिता रमाबाई यांच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. आणि बरेचसे प्रश्न जे असतात ते रिपिटेटिव्ह असतात. म्हणजे एक विधान सुरुवातीला फक्त एकच विधान विचारलेलं आहे म्हणजे 1 लाइनर क्वेश्चन आहे आणि नेक्स्ट टाइम आयोगाने मल्टी लाइनर क्वेश्चन विचारलाय, त्यानंतर परत सिंगल लाइनर क्वेश्चन विचारलाय. सो त्यांचा जो डाटा आहे तो थोडाच आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही पंडिता रमाबाई ज्यावेळेला तुम्ही समाज सुधारकांचा अभ्यास कराल त्याच्यामध्ये हे नाव घ्यायला तुम्ही विसरायचं नाही. आणि हे जे शारदा सदन होतं ते विधवा आणि निराश्रित महिलांच्या शिक्षणाची, राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यासाठी याची स्थापना झालेली होती. ओके. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. 1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना कोणी मदत केली? पर्याय आहेत
दादाभाई नौरोजी, 2 नेताजी सुभाषचंद्र बोस, 3 चित्तरंजन दास आणि 4 भूपेंद्रनाथ बसू. आता लक्षात घ्या, ज्यावेळेला एखादं, जसं मी सांगितलं आत्ताच राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रश्नामध्ये, की जर एखादा ब्रिटिश अधिकारी जर भारतातल्या अशा कुठल्या संस्थेच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेत असेल तर तो आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. पण ज्यावेळेला ब्रिटिशर्स एखाद्या भारतीयाला थोडासा मान देतात किंवा एखादं चांगलं काम देतात, तर ती गोष्ट ही आपल्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे, कारण ते अपवाद असतात आणि आयोग नेहमी अपवादांना पकडूनच प्रश्न विचारत असतो. ओके, सो हा जो प्रश्न आहे 1919च्या कायद्याच्या बाबतीतचा, तर तो कायदा तयार करताना लॉर्ड चेम्सफर्ड यांना मदत केलेली व्यक्ती होती भूपेंद्रनाथ बसू. भूपेंद्रनाथ बसू यांनी लॉर्ड चेम्सफर्ड यांना हा कायदा बनवताना मदत केली होती. कायद्यांचा अभ्यास करताना तुम्हाला 1909चा कायदा, त्यानंतर हा 1919चा कायदा आणि तिसरा म्हणजे 1935चा कायदा, हे 3 कायदे तर मस्ट आहेत की हे तुम्ही केलेच पाहिजेत, कारण याच्यावरती आयोगाने खूप सगळे क्वेश्चन विचारलेले आहेत आणि अजूनही विचारले जाऊ शकतात. ओके, आणि 1919चा कायदा जो आहे तो आपण मॉन्टफोर्ड म्हणजेच मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा म्हणून ओळखतो. ही गोष्टी तुम्ही लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? आता लक्षात घ्या की 2019च्याच पेपरमध्ये तुम्हाला शाहू महाराजांशी रिलेटेड 2 आणि कोल्हापूरशी रिलेटेड 1, म्हणजे जो की शाहू महाराजांशी रिलेटेडच प्रश्न होता, 3 प्रश्न तुम्हाला शाहू महाराजांशी रिलेटेड मिळालेले आहेत. सो जर तुम्ही एखादा टॉपिक खूप स्ट्रॉंगली केलेला असेल आणि जर तुमचं लक चांगलं असेल आणि आयोगाने त्याच टॉपिकवरती 2-3 क्वेश्चन जर विचारले, जसं की राष्ट्रीय सभेवरती पण सलग 2 प्रश्न आले, जर अशा पद्धतीने प्रश्न आले तर अगदी सिलेक्टिव्ह टॉपिक करूनही तुम्ही इतिहास सारख्या विषयामध्ये खूप चांगले मार्क्स घेऊ शकता. ओके, सो या प्रश्नाचं जे उत्तर आहे, शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले, ते बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 सदाशिवराव बेनाडीकर. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ऑप्शन म्हणजे खूप इंटरेस्टिंग ऑप्शन आहेत. आयोगाने एवढं सगळं कन्फ्युजन मध्ये टाकलं मुलांना. सदाशिवराव भाऊ बोखील, सदाशिवराव भाऊसाहेब, सदाशिवराव बेनाडीकर आणि सदाशिवराव आठवले. बऱ्याचदा आपण फक्त सदाशिवराव एवढं लक्षात ठेवतो आणि इथे आयोगाने 4ही नावं सदाशिवराव अशी दिलेली आहेत आणि सरनेम फक्त वेगळं दिलेलं आहे. सो इथे मात्र तुम्ही 100% कन्फ्यूज होऊ शकता. अशा प्रश्नांची उत्तरं 100% माहीत असतील तर द्या. जर तुमचा अटेम्प्ट खूप कमी असेल तरच रिस्क घ्या, अदरवाईज रिस्क घेण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत, प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत कोणाचा सहभाग होता? ऑप्शन आहेत, ए नचिकेळकर, बी मदन मोहन मालवीय, सी डॉक्टर बाशी मुंजे आणि डी लोकनायक माश्री अणे. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये परत सब ऑप्शन आहेत, ए आणि बी फक्त, ए आणि सी फक्त, ए बी आणि सी फक्त आणि ए बी सी डी. आणि मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं तसंच पुन्हा एकदा या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. आत्तापर्यंत 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला असे मिळाले असतील याच्यामध्ये ज्याचं उत्तर वरीलपैकी सर्व असं आहे. जर डाटा खूपच अननोन असेल, माहीतच नसेल आणि अटेम्प्ट कमी असेल तर इथे तुम्ही ही ट्रिक जी आहे ती यूज करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर डॅश डॅश यांनी लेख लिहिले. 1 भैरामजी मलबारी, 2 बाळशास्त्री जांभेकर, 3 पंडिता रमाबाई आणि 4 रमाबाई रानडे. पुन्हा एकदा हा प्रश्न जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण या प्रश्नाची जी व्यक्ती आहे म्हणजे जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे भैरामजी मलबारी ही व्यक्ती महत्त्वाची आहे. त्यांनी एक साप्ताहिकही सुरू केलेलं होतं ज्याचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. ओके, आता तुम्ही म्हणाल की मॅडम एवढे सगळे प्रश्न का विचारतात? त्याच्या पाठीमागचा हेतू हा आहे की तुम्ही ॲटलिस्ट बुक उघडून ते नावं शोधावीत आणि त्याच्यासोबत मग तुमच्या नजरेखालून जे 2-3 शब्द जातील आणि जेव्हा तुम्ही एखादा आन्सर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवत असता आणि तुमचं आन्सर बरोबर येत असतं, तेव्हा ते आन्सर लाईफ टाईम तुमच्या लक्षात राहत असतं. त्यामुळे मी तुम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा असं सांगत आहे. ओके, सो बालविवाह आणि लादलेले वैधव्य या विषयावरती भैरामजी मलबारी यांनी लेख लिहिलेले आहेत. आणि त्यानंतर आजच्या लेक्चरमधला आपला शेवटचा प्रश्न आहे, उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला होता? पर्याय क्रमांक 1 संथाळ लोक, पर्याय क्रमांक 2 संबुदान नागा कंसामध्ये जादूगर, पर्याय क्रमांक 3 बिरसा मुंडा आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी कोणीही नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बिरसा मुंडा. लक्षात घ्या की कोणत्या तरी राज्याच्या स्थापनेमध्ये बिरसा मुंडा यांचा सहभाग होता किंवा कोणत्या राज्यातील ते होते आणि ते कुठल्या चळवळीशी रिलेटेड होते असा प्रश्न येणं लास्ट इयर अपेक्षितच होतं, कारण एक ठराविक वर्ष झाल्यानंतर
आयोग असे प्रश्न विचारतो आणि आय थिंक बिरसा मुंडा जे आहेत ते खूप कमी कालावधीचं आयुष्य जगलेले आहेत. म्हणजे जेवढं मला आठवतं आय थिंक ते काहीतरी फक्त 25 वर्ष की काहीतरी जगलेले आहेत, पण त्याच्यामध्येही त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनाही खूप कमी आयुष्य लाभलेलं होतं, मात्र त्यांनी तेवढ्या कालावधीमध्येही खूप मोठं कार्य केलेलं आहे. त्यामुळे अशा व्यक्तींचा अभ्यास आपला थोडाफार असणं, अभ्यासाच्या दृष्टीने नाही पण ॲटलिस्ट आपल्याला माहीत असावं, एक प्रेरणा म्हणूनही तुम्ही त्यांच्याबद्दलचं रीडिंग करू शकता. ओके, सो उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह बिरसा मुंडा या व्यक्तीने घडवून आणलेला होता. आज आपण 2019 मध्ये जे आयोगाने विचारलेले इतिहास या विषयाचे प्रश्न होते कंबाईंडमध्ये, ते सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. तसंच आपण बाकीच्या विषयांचेही प्रश्न कव्हर करणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण जॉग्राफी या विषयावरती आयोगाने विचारलेले प्रश्न पाहिलेले होते, जे की 2019च्याच पेपरमधले होते. आज आपण 2019 मधले इतिहासाचे प्रश्न पाहिले. अशाच पद्धतीने आपण सगळे प्रश्न कव्हर करणार आहोत, ज्याच्यामधून तुमची रिव्हिजन खूप छान प्रकारे होईल. सो जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल आणि हेल्पफुल वाटलं असेल तर या लेक्चरला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त हे लेक्चर शेअर करा आणि ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, त्याचबरोबर तुम्ही मला वॉरियर ऑफिसर PSI STI ASO या चॅनलवरतीही फॉलो करू शकता, जिथे तुम्हाला फ्री लेक्चर्स मिळतील, काही ट्रिक्सचे व्हिडिओही मिळतील. सो तुम्ही तो चॅनलही पाहू शकता आणि त्यालाही सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू वॉरियर्स.